नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 मे 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2026 मध्ये भारताची नुकतीच घसरण झालेली आहे या संदर्भात माहिती. मुंबई पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक प्रकल्प नुकताच सुरू झालेला आहे या संदर्भात माहिती. आशियाई बीच गेम्स 2026 मध्ये भारताने अतिशय दमदार अशी कामगिरी केलेली आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. 57वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया म्हणजेच IFFI हा पुरस्कार कुठे आयोजित होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गोवा. विद्यार्थी मित्रांनो, काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हा प्रश्न विचारलेला होता आणि इफ्फी हा दरवर्षी चर्चेत असलेला पुरस्कार आहे आणि आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अशा गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. वळूया आजच्या दिनविशेषकडे. आज आहे 3 मे. 3 मे 1947 इंटक या संघटनेची स्थापना आजच्या दिवशी झालेली होती. याचे संस्थापक होते वल्लभभाई पटेल आणि काँग्रेसची ही कामगार विंग आहे. इंटकचा फुल फॉर्म आहे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस. 3 मे हा दिवस जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन म्हणून देखील साजरा केला जातो आणि यावर्षीची म्हणजे 2026ची थीम आहे शांततेत भविष्याची घडण, मानवाधिकार, विकास आणि सुरक्षेसाठी पत्रकारिता स्वातंत्र्याला प्रोत्साहन. 3 मे 1939 नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना आजच्या दिवशी केलेली होती. 3 मे 1969 भारताचे तिसरे राष्ट्रपती, शिक्षणतज्ज्ञ, पद्मविभूषण व भारतरत्न डॉक्टर झाकीर हुसेन यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. तसेच 3 मे 1977 मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अर्धवायू हमीद दलवाई यांचे देखील आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3 मे. आता सांगितल्याप्रमाणे आजचा दिवस हा जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन आहे. दरवर्षी 3 मे हा दिवस जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि 2026ची यावर्षीची थीम आहे शेपिंग अ फ्युचर ॲट पीस, प्रमोटिंग प्रेस फ्रीडम फॉर ह्युमन राईट्स, डेव्हलपमेंट्स अँड सिक्युरिटी म्हणजेच शांततेत भविष्याची घडण, मानवाधिकार, विकास आणि सुरक्षेसाठी पत्रकारिता स्वातंत्र्याला प्रोत्साहन. 1993 मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने दरवर्षी 3 मे रोजी प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची स्थापना केलेली होती. 1994 मध्ये पहिला प्रेस स्वातंत्र्य दिन हा साजरा करण्यात आलेला होता. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2026 हा देखील आता नुकताच सादर झालेला आहे. 3 मे 2026 या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स यातर्फे जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2026 हा नुकताच प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर आता याच अनुषंगाने पुढचा प्रश्न. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 157वे. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2026 मध्ये भारताची घसरण झालेली दिसून येत आहे. रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स याच्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026 नुसार भारत 180 देशांपैकी 157व्या स्थानावर आहे. मागील वर्षी भारत 151व्या स्थानावर म्हणजेच 6 स्थानांची भारताची ही घसरण दिसून येत आहे. म्हणजेच बाजूच्या इंडेक्समध्ये तुम्ही पाहतच आहात 2026 मध्ये म्हणजे 2025 मध्ये भारत हा 180 पैकी 151व्या क्रमांकावर होता. तर यावर्षी 2026 मध्ये 180 पैकी 157व्या क्रमांकावर आलेला आहे. प्रेस स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताची स्थिती ही शेजारील देशांपेक्षाही अतिशय कमकुवत आहे. नॉर्वे सलग हा आघाडीवर राहिलेला देश आहे, तर इरिट्रिया हा शेवटच्या क्रमांकावर आहे. महत्त्वाचं काय, तर जगातील निम्म्याहून अधिक देश आता प्रेस स्वातंत्र्यासाठी कठीण किंवा अतिगंभीर श्रेणीमध्ये आलेले आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, परीक्षेच्या अनुषंगाने जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक आपल्याला सतत विचारण्यात येतो आणि आपल्याला याची रँकिंग माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न. हरित मिथेनॉल निर्मितीसाठी कोणत्या आक्रमक वनस्पतीचा वापर केला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रोसोपिस ज्युलिफ्लोरा. भारताचा पहिला हरित मिथेनॉल प्रकल्प आता नुकताच सुरू होणार आहे. भारताचा पहिला हरित मिथेनॉल प्रकल्प हा पर्यावरणासाठी मोठी झेप मानला जात आहे. भारत ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये नवीन इतिहास घडवण्याच्या मार्गावर आहे. देशातील पहिला हरित मिथेनॉल प्रकल्प गुजरातमधील कच्छच्या बन्नी गवताळ प्रदेशामध्ये उभारला जाणार आहे. यामध्ये खास काय आहे, तर या प्रकल्पात अनेक वर्षांपासून जैवविविधतेसाठी धोकादायक ठरलेल्या
प्रोसोपिस ज्युलिफ्लोरा म्हणजेच विलायती बाभूळ या आक्रमक वनस्पतीचा उपयोग करून हरित मिथेनॉल तयार केला जाणार आहे. पर्यावरणाला याचा दुहेरी फायदा होईल. आक्रमक तणाचे निर्मूलन देखील होईल आणि स्वच्छ आणि पर्यावरणपूरक सागरी इंधन निर्मिती यामुळे होणार आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या म्हणजे IMOच्या नवीन नियमानुसार जागतिक सागरी वाहतूक क्षेत्राला हरित इंधन वापरणे बंधनकारक होत आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हा महत्त्वाचा का आहे? कारण जैवविविधतेचे संरक्षण, प्रदूषणात घट, हरित ऊर्जा क्षेत्रात भारताची आघाडी आणि सागरी वाहतुकीसाठी शाश्वत इंधन हे या प्रकल्पांतर्गत करण्यात येत आहे. त्यामुळेच हा आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा प्रोजेक्ट आहे. पुढचा प्रश्न, मिसिंग लिंक प्रकल्पाची एकूण लांबी किती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 13.3 किलोमीटर. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर नुकताच मिसिंग लिंक प्रकल्प हा सुरू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला ऐतिहासिक टप्पा ठरणारा यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प अखेर महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे 2026 या दिवशी जनतेसाठी खुला झालेला आहे. याचं उद्घाटन स्थळ आहे खोपोली एक्झिट पुलाजवळील पूल क्रमांक 1, रायगड. प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत खोपोली रायगड ते कुसगाव. एकूण लांबी आहे 13.3 किलोमीटर. रुंदी आहे 8 लेनची. प्रत्येक दिशेला 4 लेन आहेत आणि यामध्ये 2 मुख्य बोगदे आहेत. एकूण 10.5 किलोमीटरचा हा प्रोजेक्ट आहे. या बोगद्यांची खासियत म्हणजे पहिला बोगदा हा 8.9 किलोमीटरचा आहे, तर दुसरा बोगदा हा 1.75 किलोमीटरचा आहे. आता विशेष बाब म्हणजे हा जगातील सर्वात रुंद बोगदा असणार आहे आणि याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद देखील झालेली आहे. आणि विशेष बाब म्हणजे लोणावळा तलावाच्या तब्बल 180 मीटर खालून याचे खोदकाम झालेले आहे. अभियांत्रिकीचा हा अद्भुत नमुनाच आहे. 650 मीटर लांबीचा केबल स्टेड ब्रिज आहे. भारतातील सर्वात उंच रस्त्यावरील हा पूल आहे. तसेच यातील पायलॉनची उंची आहे 182 मीटर. प्रवास वेळेमध्ये आता यामुळे 6 किलोमीटरने घट होणार आहे. म्हणजेच मुंबई पुणे या प्रवासासाठी आता 20 ते 30 मिनिटाचा कालावधी कमी होणार आहे. आणि हा संपूर्ण प्रोजेक्ट याची मुख्य एजन्सी आहे तयार केलेला आहे MSRDC म्हणजेच महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. लक्षात घ्या, मुंबई पुणे एक्सप्रेसवर मिसिंग लिंक हा प्रोजेक्ट नुकताच सुरू करण्यात आलेला आहे. याची जी काही बांधणी आहे ही मुख्य एजन्सी आहे MSRDC म्हणजेच महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. आणि याचे जे काही बोगदे आहेत त्यांची लांबी आहे, हे संपूर्ण कोणकोणत्या मार्गावर आहे, ही संपूर्ण माहिती आपण आता पाहिलेली आहे. पुढचा प्रश्न, 6व्या आशियाई बीच गेम्स 2026 चे आयोजन कुठे झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सान्या. आशियाई बीच गेम्स 2026 मध्ये भारताची दमदार कामगिरी राहिलेली आहे. 6व्या आशियाई बीच गेम्स ही स्पर्धा सान्या या ठिकाणी झालेली होती. सान्या हे चीनच्या हैनान बेटावरील एक प्रमुख शहर असून उष्णकटिबंधीय समुद्रकिनारी असलेले रिसॉर्ट शहर आहे, ज्याला अनेकदा चीनचे हवाई देखील म्हटले जाते. टीम इंडियाने या सान्या या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम अशी कामगिरी केलेली आहे. भारताने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 सुवर्ण पदके, 2 रौप्य पदके आणि 1 कांस्य पदके पटकावलेली आहेत. एकूण 6 पदके भारताने पटकावलेली असून या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारताची अंतिम क्रमवारी 6वी राहिलेली आहे. स्पर्धेची वैशिष्ट्य म्हणजे 45 OCA सदस्य देशांचा यामध्ये सहभाग होता. 1600 पेक्षा अधिक खेळाडू यामध्ये समाविष्ट झालेले होते. 14 क्रीडा प्रकार, 15 शिस्ती आणि 62 स्पर्धा यामध्ये भरवण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे लक्षात घ्या, आशियाई बीच गेम्स 2026 मध्ये भारताची अतिशय उत्तम कामगिरी. भारताची क्रमवारी राहिलेली आहे 6वी आणि भारताने यामध्ये 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2026 मध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत नॉर्वे, फिनलंड, स्वीडन की डेन्मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.